त्याच्याकडे शूज नव्हती कोणतीही सुविधा, होती फक्त साधी चप्पल आणि डोळ्यात खाकी वर्दीचं स्वप्न. छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस भरती मैदानावर तो चप्पल घालून 5 किलोमीटर धावत होता. प्रत्येक पावलागणिक त्याचे पाय सोलवत होते. इतक्यात मैदानावर आले डीसीपी विक्रम साळी. त्यांची नजर त्या चप्पल घालून धावणाऱ्या तरुणावर पडली. त्यांनी त्याला जवळ बोलावलं आणि विचारलं, चप्पल घालून का धावलास? तरुणाचं उत्तर ऐकून तिथं सगळेच भावुक झाले. साहेब, शूज घ्यायला पैसे नाहीयेत, पण पोलीस होण्याचं स्वप्न आहे, एवढंच तो म्हणाला आणि क्षणात वातावरण बदललं. डीसीपी विक्रम साळी यांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांनी तात्काळ आपल्या खिशातून पैसे काढले आणि त्या तरुणासाठी नवीन शूज आणायला सांगितले. काही वेळातच पांढरे शुभ्र शूज त्याच्या हातात आले. डीसीपी साहेबांनी स्वतःच्या हाताने ते शूज दिले आणि पाठीवर हात ठेवत म्हणलं, जिद्द ठेव, तू नक्की यशस्वी होशील. त्या क्षणी त्या तरुणाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, चेहऱ्यावर आत्मविश्वास होता आणि मैदानात एक नवी ऊर्जा पसरली होती. हा क्षण फक्त मदतीचा नव्हता, तर एका स्वप्नाला मिळालेल्या आधाराचा होता.